राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पाऊस. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट. विदर्भ मराठवाड्यातही वादळी पावसाचा अंदाज. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मान्सून पुन्हा जोर धरणार आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर सर्वाधिक असणार आहे. एकूणच राज्यात पुढचे 3 दिवस वातावरण कसं असणार आहे, पाऊस कुठे किती कोसळणार आहे, सविस्तर समजून घेऊ. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पुढील 3 दिवस अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये हवामान खात्यानं पुणे घाटमाथ्यासाठी सर्वोच्च रेड अलर्ट जारी केलेला आहे, तर सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या डोंगराळ भागात 24 तासात अतितीव्र पावसाचा अंदाज असल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. तिथे मुसळधार पावसासोबतच किनारपट्टीवर 40 ते 50 किमी प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. तसंच दुसरीकडे ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. तिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबई आणि पालघर परिसरात या काळात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. या भागासाठी सुद्धा हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. मुंबईत काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्यानं खबरदारीचे उपाय घेण्यास सांगितलेलं आहे. तिकडे विदर्भ आणि मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तिथे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुद्धा पडू शकतो. बंगालच्या उपसागरात गुजरात पासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा तीव्र पट्टा तयार झालेला आहे. हा पट्टा अरबी समुद्रापासून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे वेगानं खेचतोय. यामुळे महाराष्ट्रात येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे डोंगराळ भागात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना या काळात काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तसंच डोंगराळ भागातून प्रवास करताना दाट धुक्यांमुळे दृश्यमानता कमी होते. त्यामुळे प्रवाशांना सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे. एकूणच महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पावसाचा जोर चांगलाच वाढलेला पाहायला मिळणार आहे. एकूणच तुमच्या भागात नेमकी परिस्थिती काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हवामानाचे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.